पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पहा 10,000 जागांसाठी पोलीस भरती निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि पोलीस भरतीमध्ये सर्वात अगोदर आपल्या या ठिकाणी ग्राउंड असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की नवीन पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल आणि संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला पोलीस भरतीची सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, ठीक आहे। तर पहा पोलीस भरती संदर्भात जे अगोदर सुद्धा अपडेट आलाय, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी राज्यात 15 सप्टेंबर पासून होणार 10,000 पोलिसांची भरती। उन्हाळा पावसाळ्यामुळे भरती लांबली, एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र। गृह विभागाने 2024 व डिसेंबर 2025 पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे, पण सध्याच्या कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरतीचे मैदान चाचणी गणेशोत्सवानंतर म्हणजे साधारणतः 15 सप्टेंबर पासून सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके कार्यालयातील सूत्रांनी सांगितले। 2024 आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण 10,000 पदांची भरती यावेळेस होईल, असे त्यांनी सांगितले। राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो। यंदा 27 ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार आहे असून 6 सप्टेंबरला विसर्जन मिरवणूक निघतील। त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे। आगामी 10,000 पोलीस भरती साठी राज्यभरातून अंदाजे 12 ते 13 लाख अर्ज अपेक्षित आहे। सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसाळा मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे। सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल। दरम्यान एप्रिल 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरती वेळेस 17,471 जागांसाठी 17 लाखावर अर्ज आले होते। आता ही अर्जाची संख्या त्या प्रमाणातच राहील, या दृष्टीने पोलीस भरतीचे नियोजन केले जात आहे। पोलीस भरतीची मैदानी एकाच वेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल। मैदानीतून 10 प्रमाणात एका पदासाठी 10 उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहे। तर पहा मैदानी चाचणी जे आपली सुरुवात 15 सप्टेंबर पासून होणार आहे, तर जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, चांगली जे तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे। आणि पोलीस भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर या भरतीमध्ये शिक्षण आपल्याला बॅट्समनचं पद आहे, बॅट्समनमध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्याचबरोबर कारागृहामध्ये 12वी पासवर फॉर्म भरता येते, त्याचबरोबर चालकमध्ये 12वी पासवर फॉर्म भरता येते। पोलीस शिपाईमध्ये सुद्धा 12वी पास शिक्षण लागते। त्याचबरोबर SRPFच्या पदामध्ये सुद्धा आपल्याला 12वी पासवर फॉर्म भरता येते आणि SRPFमध्ये मुलींना फॉर्म भरता येत नाही, फक्त मुलांनाच फॉर्म भरता येते, ठीक आहे। आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये एवढी फी असते, ठीक आहे। आणि आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं आपण पोलीस भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपली मैदान चाचणी घेतली जाते ग्राउंड, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर आपली यामध्ये काय असणार आहे, सर्वात अगोदर आपला ग्राउंड असणार आहे। पोलीस भरतीमध्ये जे उंची लागते तर पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते। छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। आणि SRPF पदामध्ये जे उंची लागते तर 168 सेंटीमीटर उंची SRPF पदामध्ये लागते। छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, ठीक आहे। तर सर्वात अगोदर आपलं पोलीस भरतीमध्ये काय असणार आहे, सर्वात अगोदर आपलं जे ग्राउंड असणार आहे, लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की जे हे नवीन पोलीस भरती निघत आहे तर आतापासून आपले जे पण इव्हेंट आहे तर ते आपल्याला पूर्ण आउट ऑफ बनवून घ्या। गोळा फेक सुद्धा तुम्ही आतापासून आउट ऑफ बनवून घ्या प्रॅक्टिस करून। त्याचबरोबर 100 मीटर सुद्धा तुम्ही आतापासून आउट ऑफ करून घ्या प्रॅक्टिस करून, आणि 1600 मीटर रनिंग सुद्धा तुम्ही आतापासून आउट ऑफ करून घ्या प्रॅक्टिस करून। आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, तर ह्या टाइमामध्ये आपली ग्राउंडची चांगली प्रॅक्टिस तुम्ही या ठिकाणी करा आणि सर्व आपले इव्हेंट जे जेवढे पण इव्हेंट आहे तर
ते तुम्ही आतापासून पूर्ण आउट ऑफ या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर पोलीस भरतीमध्ये तुमचं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर पहा जे बॅट्समनचं जे पद आहे, तर बॅट्समनमध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला 50 मार्काचं ग्राउंड असते, हे 10वी पाससाठी पद आहे बॅट्समनचं। तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी, 100 मीटर आहे 15 मार्कासाठी, अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर चालकचं जे ग्राउंड आहे, तर चालकमध्ये सुद्धा 50 मार्काचं ग्राउंड आहे। यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे चालक पदामध्ये, आणि त्या चालकमध्ये 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि 20 मार्कासाठी यामध्ये गोळाफेक, अशा प्रकारे 50 मार्काचं फिजिकल असणार आहे। पोलीस शिपाईचं जे ग्राउंड आहे, तर पोलीस शिपाईमध्ये सुद्धा 50 मार्काचा ग्राउंड असणार आहे। 1600 मीटर रनिंग 20 मार्कासाठी, गोळाफेक 15 मार्कासाठी, 100 मीटर 15 मार्कासाठी, आणि त्याचबरोबर जे कारागृहाचं जे ग्राउंड आहे, तर हे सुद्धा 50 मार्काचं असणार आहे। 1600 मीटर रनिंग झालं 20 मार्कासाठी, 100 मीटर 15 मार्कासाठी, गोळाफेक 15 मार्कासाठी, अशा प्रकारे हे 50 मार्काचं ग्राउंड असणार आहे। आणि SRPFचं जर आपण ग्राउंड पाहिलं, तर SRPFमध्ये 100 मार्काचं हे ग्राउंड असणार आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला मारायची आहे। 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 25 मिनिटाचा टाईम भेटणार आहे SRPF पदामध्ये। तर हे मुलांसाठी हे भरती आहे, मुलींसाठी हे SRPFची भरती नाही आहे, ठीक आहे। तर SRPF भरतीमध्ये आपलं 100 मार्काचा ग्राउंड असणार आहे, ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग तुम्ही 25 मिनिटामध्ये मारली तर 50 मार्क तुम्हाला भेटणार आहे। गोळाफेक यामध्ये गोळाफेकसाठी 25 मार्क आहे, आणि 100 मीटर आहे याच्यासाठी सुद्धा 25 मार्काचा, टोटल 100 मार्काचं आपलं फिजिकल या ठिकाणी SRPFचं होणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे याचं ग्राउंड असते SRPFचं, ठीक आहे। आणि SRPFमध्ये एक लक्षात ठेवा की आपलं ग्राउंड या ठिकाणी 91च्या वरतं आणि 93च्या वरतच या ठिकाणी बसलं पाहिजे। ह्या आशेने आपल्याला तुम्हाला प्रॅक्टिस करायची, कारण की SRPFचं जे फिजिकलचा जो कडाप आहे हा जवळपास 91च्या वरतच कडाप त्या ठिकाणी लागते। 91 झालं 93 झालं असा कडाप ज्या सर्व कॅटेगरीचा लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ज्या काही असे कॅटेगरी असेल की 1-2 अशी कॅटेगरी असेल त्यांचा थोडाफार कमी जातो, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की आपल्याला 91च्या वरतं जर मार्क असेल तेव्हाच आपल्याला पेपरसाठी बसता येणार आहे, अन्यथा आपल्याला पेपरसाठी बसता येणार नाही आहे, ठीक आहे। तर हे यामध्ये जे अशा प्रकारे SRPFचा हा कडाप लागत असतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे ग्राउंड झाल्यानंतर आपली काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञान त्याचबरोबर करंट अफेअरचे हे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि त्याचबरोबर जे मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे हा 100 मार्काचा पेपर असणार आहे, आणि 90 मिनिटाचा आपल्याला टाईम भेटणार आहे, आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, आणि 100च्या 100 प्रश्नावर आपल्याला या ठिकाणी टिक करून या ठिकाणी यायचं आहे, ठीक आहे। कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही, निगेटिव्ह मार्किंग जर असते तर जे प्रश्न आपले बरोबर असते ते मायनस या ठिकाणी झाले असते, ठीक आहे। तर पोलीस भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, एक लक्षात ठेवा। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे पोलीस भरतीची। सर्वात अगोदर आपले मैदान चाचणी घेतले जाणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी प्रोसेस आहे। तर पहा जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये जे पोलीस भरती निघत आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा। ज्या आपण मागच्या वर्षी ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी जोर देण्याचा प्रयत्न करा या दिवसामध्ये पोलीस भरती सप्टेंबर महिन्यामध्ये। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।